नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चोपडा। आज आपण पाहणार आहोत पृथ्वीचे अंतरंग। पृथ्वीचे अंतरंग हा भाग स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे। तर आज आपण जाणून घेऊया पृथ्वीचे अंतरंग। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंत अनेक थरांनी बनलेल्या भागाला पृथ्वीचे अंतरंग असे म्हणतात। पृथ्वीच्या अंतर्गत भागाच्या विषयाने अभ्यास केलेला आहे। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पृथ्वीचा अंतर्गत भाग हा अतिशय उष्ण असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं उपकरण किंवा मानव त्यापर्यंत पोहोचू शकला नाही, म्हणून विशिष्ट खोलीपर्यंतच त्या भागाचा अभ्यास केलेला आहे। पृथ्वीच्या अंतरंगाविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेल्या कल्पना वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकमेकांशी काही प्रमाणात मिळत्या जुळत्या आहे। त्यामुळे त्यातूनच पृथ्वीच्या अंतरंगाविषयी एक सर्वसामान्य कल्पना पुढे आलेली आहे। या कल्पनेचा प्रमुख आधार म्हणजे भूकंप लहरींचा अभ्यास असून त्यानुसार पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 प्रमुख भाग पडतात। त्यापैकी एक आहे भूकवच, दुसरे प्रावरण आणि तिसरे गाभा। तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया पहिला भाग, पृथ्वीचे भूकवच शिलावरण। पृथ्वीच्या सर्वात बाहेरच्या थराला भूकवच असे म्हणतात। भूकवचाच्या थराची जाडी भूखंडाच्या सुमारे 30 ते 40 किलोमीटर खोलीपर्यंत असते। सरासरी 33 ते किलोमीटर पर्यंत या भूकवचाची जाडी आढळून येते। शिलावरणामध्ये 71% भाग हा पाण्याचा असून तर 29% हा जमिनीचा भाग आहे। पर्वतीय प्रदेशात ही जाडी 40 किलोमीटर पेक्षा जास्त आहे। तर महासागराच्या खाली समुद्र सपाटीपासून ती 10 किलोमीटर खोलीवर आहे। भूकवच 2 थरांनी बनलेले आहे। त्यापैकी एक आहे सियाल आणि दुसरे आहे सायमा किंवा सीमा। या भागामधला पहिला भाग आहे सियाल। सियाल हा भूकवचाचा सर्वात वरचा थर आहे। या थरामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 घटकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या थराला सियाल असे म्हटलेले आहे। सियाल थराची घनता प्रति घन सेंटीमीटर 2.7 इतकी आहे। तर सीमा थरापेक्षा सियाल हा हलका असून त्यापासून भूखंडाची निर्मिती झालेली आहे, म्हणून या थराला मृदावरण किंवा शिलावरण असे म्हणतात। भूकंपाच्या प्राथमिक लहरी या थरातून दर सेकंदाला 5.7 किलोमीटर वेगाने प्रवास करतात। तर दुय्यम लहरी या साधारणतः 3.2 किलोमीटर वेगाने प्रवास करतात। हा थर ग्रॅनाइट या खडकापासून तयार झालेला आहे। तर यातलाच दुसरा भाग आहे सीमा किंवा सायमा। शिलावरणाखाली असलेला हा थर बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे। येथील या खडकाच्या वरच्या थरातील खडकापेक्षा हा जड असल्यामुळे त्याची घनता 2.9 ते 3.5 पर्यंत आहे। या थरामध्ये भूकंपाच्या प्राथमिक लहरी 6 ते 7.2 किलोमीटर वेगाने प्रवास करतात। तर दुय्यम लहरी साधारणतः 3.2 किलोमीटर वेगाने प्रवास करतात। या थरामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम या 2 घटकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या थराला सीमा किंवा महासागराचे तळ याच थरापासून तयार झालेले आहे। तर पृथ्वीच्या अंतरंगामधला दुसरा भाग म्हणजे प्रावरण किंवा मध्यावरण। सीमा थराच्या खाली भूकवच व प्रावरण यांना विभागणारी मोहविलकतेपासून साधारणतः 2890 किलोमीटर जाडीच्या थराला प्रावरण असे म्हणतात। हा थर लोह व मॅग्नेशियम या मूलद्रव्यापासून तयार झालेला आहे। या थराचे परत 3 भागामध्ये विभाजन केलेले आहे। यापैकी पहिला म्हणजे ऊर्ध्व प्रावरण। मोहविलकतेपासून 370 किलोमीटर खोलीपर्यंत भूपृष्ठांतर्गतचा भाग म्हणजे ऊर्ध्व प्रावरण होय। या थरात भूकंपीय लहरींचा वेग हा स्थिर असतो। यातला दुसरा भाग मध्य प्रावरण।
प्रावरणापासून 370 किलोमीटर ते 720 किलोमीटर भागापर्यंत मध्य प्रावरण आढळून येतो. त्यानंतर यातलाच तिसरा भाग म्हणजे निम्न प्रावरण. सर्वात खालचा थर म्हणजे 720 किलोमीटर ते 2890 किलोमीटर पर्यंत गाभ्यापर्यंत पसरलेला भाग म्हणजे निम्न प्रावरण होय. प्रावरणाच्या भूकवचाच्या जवळील भागात तापमान हे 1800 अंश सेल्सिअस इतके असते, तर बाह्य गाभ्याजवळ तापमान हे 3800 अंश सेल्सिअस इतके असते. पृथ्वीच्या अंतरंगामधला तिसरा भाग म्हणजे गाभा. गाभा या थराची खोली साधारणपणे 2890 किलोमीटर पासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंत असलेल्या पृथ्वीच्या भागाला गाभा असे म्हणतात. गाभ्याची जाडी केंद्रापासून 3500 किलोमीटर आहे. 9 ते 13.1 ग्राम प्रति घन सेंटीमीटर आहे. हा भाग अतिशय कठीण अशा खनिज द्रव्यापासून तयार झालेला आहे, म्हणून याची घनता जास्त आहे. या थरामध्ये निकेल, फेरियम किंवा लोखंड या घटकाचे प्रमाण अधिक आहे, म्हणून या थराला निफे असे म्हणतात. या थरामध्ये बाह्य गाभ्यामध्ये तापमान हे 2800 अंश सेल्सिअस आहे, तर अंतर गाभ्यामध्ये तापमान हे 6600 अंश तापमान आहे. गाभ्याचे परत 2 भागामध्ये विभाजन केलेले आढळून येते. यामधला पहिला आहे बाह्य गाभा. बाह्य गाभ्याचा विस्तार 2890 ते 5156 किलोमीटर पर्यंत आढळून येतो. हा थर द्रवस्थितीत आहे. द्रवस्थितीत असल्यामुळे या भागामध्ये भूकंपाच्या लहरी प्रवास करत नाही. यामधलाच दुसरा भाग आहे अंतर्गाभा. अंतर्गाभ्याचा विस्तार आहे 5156 ते 6370 किलोमीटर पर्यंत. या भागात निकेल, लोखंड या खनिज द्रव्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते. हा थर घनस्वरूप स्थितीमध्ये आढळून येतो. अशा प्रकारे आज आपण पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती जाणून घेतली. त्याबद्दल धन्यवाद.